भावांनो, जरा कल्पना करा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मातीत, स्वतःच्या घरात, आजोबांपासून चालत आलेल्या वाड्यात सुखानं राहताय आणि फक्त एका रात्रीत गावातल्या मशिदीवरून भोंगे वाजतात आणि त्या भोंग्यातून तुमचं नाव घेऊन धमकी दिली जाते. सकाळ उगवायच्या आत तुम्हाला अंगावरच्या कपड्यानिशी हातात फक्त एक पिशवी घेऊन स्वतःचं घर, जमीन, स्वतःचं मंदिर सगळं मागे सोडून जीव वाचवत पळावं लागतं. ही कुठल्या सिनेमाची स्टोरी नाही भावांनो, ही आहे लाखो काश्मीरी पंडितांची काळजाला घर पाडणारी खरीखुरी कहाणी. आणि याच जखमेत आता एक नवा चेहरा किंवा तडा गेलाय. 36 वर्षानंतर 29 जून 2026 रोजी जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने श्रीनगरच्या ताडा कोर्टात तब्बल 737 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. कुणाबद्दल? काश्मीरी पंडित नर्स सरला भट्ट यांच्या अपहरण आणि निर्गुण हत्येबद्दल. आणि यात सरळ सरळ नाव आलेलं आहे खुद्द यासिन मलिकचं. आज आपण खोलात जाऊन समजून घेऊया काश्मीरी पंडित कोण होते, यांच्यावर कोणकोणते अत्याचार झाले, हे अत्याचार फक्त 1990 पुरतेच होते की आज तागायत सुरूच आहेत, आणि आत्ताची ही चार्जशीट इतकी महत्वाची का आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो, कारण शेवटी एक असा पुरावा सांगणार आहे जो ऐकून तुमचं मन सुन्न होईल. नमस्कार मित्रांनो, मी विराज आणि अस्सल बातवर तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात आधी समजून घेऊया हे काश्मीरी पंडित नेमके कोण होते. काश्मीरी पंडित म्हणजे काश्मीर खोऱ्यातले मूळचे हिंदू रहिवासी. इथलीच माती, इथलेच लोक, यांचा इतिहास हजारो नाही तर तब्बल 5000 वर्ष जुना. शारदा पीठ, काश्मीरी शैव तत्वज्ञान, संस्कृत साहित्य या सगळ्यांची मुळं याच काश्मीर पंडित समाजात रुजलेली आहेत. कलनने लिहिलेला राजतरंगींनी हा ग्रंथ, जो काश्मीरचा सर्वात जुना इतिहास ग्रंथ मानला जातो, तोही एका काश्मीरी पंडितानेच लिहिलेला आहे. अशा या काश्मीरमध्ये 1947 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी खोऱ्यात या समाजाची लोकसंख्या होती जवळपास 6%. पुढे जमीन सुधारणा कायद्यामुळे आणि अस्थिरतेमुळे बरेच लोक बाहेर पडायला लागले आणि 1981 पर्यंत ही संख्या घसरून 5% आली. 1990 पर्यंत खोऱ्यात उरले होते जेमतेम 1,40,000 काश्मीरी पंडित, म्हणजे लोकसंख्येच्या जेमतेम 3-4%. पुढच्या फक्त काही महिन्यातच जे घडलं त्याने ही संख्या जवळपास शून्यावर आणून ठेवली. एक गोष्ट लक्षात घ्या, इतिहासात हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. अभ्यासकांच्या मते काश्मीर खोऱ्यातून पंडितांचं पलायन या आधीही 6 वेळा झालेलं. पहिलं तब्बल 1389 सालच्या आसपास. तेव्हा जबरदस्तीने इस्लामीकरण सुरू झालं, पण 1990चं पलायन हे 7वं आणि सगळ्यात मोठं, सगळ्यात वेगवान ठरलं. 1947 साली भारताची फाळणी झाली. तेव्हा जम्मू काश्मीर हे एक स्वतंत्र संस्थान होतं, महाराजा हरी सिंग यांच्या ताब्यात असणार. पाकिस्तानने टोळीवाल्यांच्या नावाखाली सैन्य घुसवून काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांनी भारतात विलीन होण्याच्या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही केली. यातून सुरू झालेलं युद्ध आणि पुढे लागू झालेलं कलम 370 यामुळे काश्मीरला विशेष दर्जा मिळाला. पुढच्या काही दशकात खोऱ्यात हळूहळू फुटीरतावादी आणि धार्मिक कट्टरतावादी विचारसरणी रुजू लागली. 1980च्या दशकात पाकिस्तानच्या थेट पाठिंब्याने अनेक दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या. त्यातली सगळ्यात मोठी म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट म्हणजेच JKLF, ज्याचे नेतृत्व करत होता यासिन मलिक. या संघटनेचा अजेंडा साफ होता, काश्मीरला भारतापासून तोडायचं. आणि त्यांना काश्मीर पंडित हे अडथळा वाटायचे किंवा भारताचे हेर वाटायचे. 1989च्या शेवटापासून खोऱ्यात एक भयान मालिका सुरू झाली. निवडून केलेल्या हत्यांची. एका मागोमाग एक नाव कापलं जात होतं आणि प्रत्येक हत्येमागे एकच संदेश होता, निघून जा, नाहीतर हाच शेवट. यातील काही ठळक घटना आता आपण बघूया. 14 सप्टेंबर 1989 ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वकील टिटालाल टपलू यांना श्रीनगरमध्ये उघड्या रस्त्यावरती गोळ्या घालून मारलं गेलं. ही हत्या म्हणजे काश्मीरी पंडितावरच्या संघटित हल्ल्यांची पहिली ठिणगी मानली जाते.
यानंतर 4 नोव्हेंबर 1989 मध्ये निवृत्त न्यायाधीश नीलकंठ गंजू यांची दिवसाढवळ्या हायकोर्टासमोर हत्या करण्यात आली. गंजू यांनीच 1966 साली फुटीरतावादी मकबूल भट्टला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचाच बदला म्हणून त्यांना संपवलं गेलं. 30 एप्रिल 1990 ला काश्मीरी कवी आणि विद्वान सर्वानंद कौल प्रेमी आणि त्यांचा 27 वर्षाचा मुलगा वीरेंद्र कौल यांना घरातून ओढून नेऊन जंगलात गोळ्या घालून ठार केलं गेलं. सर्वानंद कौल यांनी भगवद्गीतेचं काश्मीरी भाषेत भाषांतर केलं होतं आणि घरामध्ये पवित्र कुराणलाही आदराने जपून ठेवलं होतं. तरीही त्यांना काफिर ठरवून त्यांना संपवलं गेलं. 1990 सालातलं दूरदर्शनचे लोकप्रिय निवेदक लासा कौल यांचीही तशीच हत्या झाली. 25 जून 1990 ला शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या गिरिजा टिक्कू या तरुण शिक्षिकेला परिस्थिती शांत झालीये, पगार घ्यायला ये असं खोटं आमिष दाखवून बांदीपुऱ्यात बोलवण्यात आलं आणि तिथे अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. मागे राहिले तिचे 60 वर्षाचे वृद्ध आई वडील, नवरा आणि 2 लहान मुलं. या हत्यांच्या मालिका चालूच होत्या आणि आता चर्चेत आलेली सर्वात महत्वाची हत्या म्हणजे सरला भट्ट यांची घटना. 27 वर्षाच्या सरला भट्ट श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये पारिचारिका होत्या. 14 एप्रिल 1990 रोजी JKLF च्या सशस्त्र दहशतवाद्यांनी वसतिगृहातून त्यांचं अपहरण केलं. 4 दिवस त्यांच्यावरती अनन्वित छळ झाला आणि 18 एप्रिलला त्यांचा मृतदेह श्रीनगरच्या रस्त्यावरती फेकला गेला. सोबत एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात लिहिलं गेलं होतं, पोलिसांची खबरी. भावांनो, एकट्या मार्च 1989 ते मे 1990 या 1.25 वर्षाच्या काळात प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलेल्या हत्यांची संख्याच होती 187. आणि विविध पंडित संघटनांनी सादर केलेल्या यादीनुसार पुढच्या दशकात मारल्या गेलेल्या काश्मीरी पंडितांची एकूण संख्या होती 300 पासून ते तब्बल 1300च्या पुढे. कारण एकच, कैक हत्या नोंदवण्यात आल्याच नाहीत, कैक मृतदेह नदीत सापडले, कैक कुटुंब भीतीपोटी तक्रारच करू शकले नाहीत. न्याय मागायला जिवंत माणूसच उरला नाही तर तक्रार कोण करणार. याशिवाय रोज रात्री मशिदीवरून जाहीर धमक्या दिल्या जात. रलीव स्थलीव या गलीव असा नारा घुमायचा म्हणजे धर्मांतर करा, पळून जा किंवा मरा. आणि यातून भयंकर एक नारा होता, आम्हाला पाकिस्तान हवाय, काश्मीरी पंडित पुरुषांशिवाय पण त्यांच्या बायका बापड्यांसहित. विचार करा भावांनो, अशा वातावरणात एका बापाने, एका नवऱ्याने, एका भावाने त्या रात्री काय अनुभवलं असेल. 19 जानेवारी 1990 ची रात्र काश्मीरी पंडितांच्या इतिहासातली सगळ्यात काळी रात्र मानली जाते. याच दिवसाला समाज आजही एक्सोडस डे म्हणून काळ्या फितीत आठवतो. त्या रात्री 9 वाजता मशिदीवरून एकाच वेळी घोषणा सुरू झाल्या, घुमू लागल्या आणि सकाळ होईपर्यंत पोलीस बंदोबस्तही गायब झाला होता. प्रशासन जणू कोसळलंच होतं. आकडेवारी बघा भावांनो, काश्मीरी पंडित संघर्ष समितीच्या नोंदीनुसार जानेवारी 1990 या एकाच महिन्यात सुमारे 75,343 काश्मीरी पंडित खोरे सोडून पळून गेले आणि मार्च पर्यंत आणखी 70,000 त्यांच्या मागोमाग निघाले. एकूण खोऱ्यात असलेल्या 75,000 कुटुंबांपैकी तब्बल 70,000 कुटुंब 1990 ते 92 या 2 वर्षात उखडली गेली. डिसेंबर 1990 पर्यंत म्हणजे जेमतेम 10 महिन्यात खोऱ्यात 5,000हूनही कमी काश्मीरी पंडित उरले होते. म्हणजे लोकसंख्येच्या तब्बल 96% लोक घसरली होती. अनेक कुटुंब जम्मूतल्या छावण्यांमध्ये राहू लागली. कडाक्याच्या उन्हाळ्यात साध्या तंबूमध्ये ना धड पाणी, ना धड शौचालय, ना औषधोपचार. पिढ्यानपिढ्या मानाने जगलेले माणसं आता एका रात्रीत निर्वासित झाली होती. आजही 36 वर्षानंतर जवळपास 62,000 विस्थापित कुटुंब, त्यातली बहुतांशी काश्मीरी पंडितच जम्मू, दिल्ली, देशाच्या इतर भागात त्याच स्थलांतरित अवस्थेमध्ये जगत आहेत. आणि 2015च्या सरकारी आकडेवारीनुसार इतक्या मोठ्या पुनर्वसन योजना असूनही 1990 नंतर खोऱ्यात कायमस्वरूपी परत गेलेलं फक्त एकच कुटुंब नोंदवलं गेलं. एका ज्येष्ठ पंडिताने आपल्या नातवाला सांगितलेली आठवण अशी होती, आम्हाला वाटलं होतं की काही दिवसातच परत जाऊ,
म्हणून जास्त सामानही घेतलं नाही, पण ते काही दिवस आजही संपलेले नाहीत. आणि भावांनो, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हे अत्याचार फक्त 1990 पुरतेच मर्यादित नव्हते. जे थोडेफार काश्मीरी पंडित खोऱ्यात राहिले त्यांच्यावरही हल्ले पुढे दशकानुदशक सुरूच राहिले. त्यातील काही किस्से बघायला गेलं तर 25-26 जानेवारी 1998ला वंधामा गावात रात्रीच्या अंधारात दहशतवादी लष्करी वेशात घरात घुसले, चहा प्यायले आणि वायरलेस वरून इशाऱ्याची वाट बघत बसले. इशारा मिळताच एका ओळीत उभं करून 23 काश्मीरी पंडितांना गोळ्या घालून ठार केलं. यात लहान मुलं, वृद्धही होते. नंतर मंदिरं फोडली गेली, घरं पेटवली गेली. 24 मार्च 2003 पुलवामा जिल्ह्यातल्या नादीमर्ग गावात दहशतवाद्यांनी घुसून 24 काश्मीरी पंडितांची एका रांगेत उभं करून हत्या केली. यात नवजात बाळांपासून 80 वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळे होते. महापलायनानंतर 13 वर्ष उलटूनही जे लोक आमची यांच्याशी काहीही दुश्मनी नाही म्हणत खोऱ्यात थांबले होते त्यांनाही सोडलं गेलं नाही. आणि हे फक्त इतिहास नाही भावांनो, ते आत्ताचही वास्तव आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये श्रीनगरमध्ये प्रसिद्ध औषध विक्रेते माखनलाल बिंदू यांना त्यांच्याच दुकानात गोळ्या घालून ठार केलं. मे 2022 मध्ये बडगाम जिल्ह्यात सरकारी कर्मचारी राहुल भट यांना त्यांच्याच कार्यालयात गोळ्या घालून मारलं गेलं. 1990च्या पलायनानंतर सरकारी योजनेतून परत खोऱ्यात नोकरीसाठी गेलेले राहुल भट यांच्या पत्नीने एका मुलाखतीत विचारलेला प्रश्न आजही अनुत्तरित आहे, त्यांची काय चूक होती? म्हणजेच बघा भावांनो, 1990 पासून 2022 पर्यंत तब्बल 30-32 वर्ष उलटूनही एका विशिष्ट समाजाला फक्त त्यांच्या ओळखीमुळे लक्ष केलं जातंय. आणि याच साखळीतला एक धागा म्हणजे सरला भट्ट आणि त्यांची केस, जी आता तब्बल 36 वर्षानंतर कोर्टात पोहोचली आहे. आता परत सरला भट्ट प्रकरणाकडे येऊया, कारण हीच बातमी आज चर्चेत आहे. दशकांपासून हे प्रकरण थंड बस्त्यात पडलं होतं. निगिन पोलीस स्टेशनमध्ये 1990 सालीच FIR नोंदवली गेली होती, पण तपासात प्रगती नव्हती. 2017 आणि 2023 मध्ये पुन्हा तपासणी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली, पण मार्ग निघाला नाही. एकूण अशा 215हून अधिक FIR काश्मीर पंडितांच्या तक्रारीबाबत नोंदवल्या गेल्या होत्या आणि यातल्या बहुतांश आज तागायत अनुत्तरितच राहिल्या. अखेर ऑगस्ट 2025 मध्ये SIA ने सरला भट्ट प्रकरण पुन्हा हाती घेतलं. जवळपास 1 वर्ष सखोल तपास केला. मौखिक साक्षी, कागदोपत्री पुरावे, फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक तपासणी, इलेक्ट्रॉनिक पुरावे सुद्धा गोळा केले गेले. यात एक महत्वाचा पुरावा होता दहशतवादी फारुख अहमद डार उर्फ बिट्टो कराटे याची एक जुनी टीव्ही मुलाखत, ज्यात त्यानं स्वतः कबूल केलं होतं की JKLF च्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशावरूनच त्यानं लक्ष करून हत्या केल्या होत्या. 29 जून 2026 रोजी अखेर 737 पानांची चार्जशीट दाखल झाली. यात यासिन मलिक सह 5 जणांची नावे आहेत. मुख्य गोळीबार करणारा खुर्शीद अहमद चालको अजूनही फरार असून पाक व्याप्त काश्मीरमध्ये लपल्याचा संशय आहे. बाकी तिघांचा म्हणजे अब्दुल हमीद शेख, मोहम्मद युसुफ सोफी आणि गुलाम मोहम्मद युसुफ टपलू याआधीच मृत्यू झालाय. यासिन मलिक सध्या दुसऱ्या एका दहशतवाद वित्तपुरवठा प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा भोगत तिहार तुरुंगात आहे. SIAच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की एक चार्जशीट दहशतवाद्यांच्या पंडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा आहे. आणि हा एक स्पष्ट संदेश आहे की वेळ कधीच दहशतवाद्यांसाठी ढाल बनू शकत नाही. म्हणजे कितीही वेळ लागला तरी दहशतवाद्यांना आम्ही शिक्षाही देऊच. मित्रांनो, ही फक्त एका नर्सची, एका शिक्षिकेची किंवा एका समाजाची गोष्ट नाही. ही आपल्या देशाच्या इतिहासातल्या एका न भरलेल्या जखमेची गोष्ट आहे. एक अख्खी सभ्यता, हजारो वर्षांची परंपरा एका रात्रीत उकडून टाकली गेली आणि 36 वर्ष त्या समाजाने फक्त एकाच गोष्टीची वाट पाहिली, न्यायाची. आज ही चार्जशीट दाखल झाली असली तरी खरा न्याय मिळेल का हे कोर्टाच्या पुढच्या सुनावणीवर अवलंबून आहे. सरला भट्ट, गिरिजा टिक्कू, सर्वानंद कौल, वंधम्मा, नादीमर्ग मधील निष्पाप माणसं, राहुल भट ही सगळी नावं आजही न्यायाची वाट बघतायत.
आणि एक गोष्ट पक्की भावांनो, काश्मीरी पंडितांची ही कहाणी विसरता येण्यासारखी नाही किंवा आपण स्वतःही विसरू द्यायची नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सत्य आणि इतिहासाला उजेडात आणणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.